नमस्कार मित्रांनो, आपण मागील धड्यात लेसन 8 काय पाहिलं? आपण पाहिलं अभावाच्या मानसिकतेचा प्रभाव. ज्या लोकांच्या मनात अभाव आणि भीती असते ते कसं स्वतःला अडथळ्यांमध्ये हरवतात. आपण समजून घेतलं की सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि अंतर्मनाची जाणीव किती महत्त्वाची आहे. आपण पाहिलं की भीती, ईर्ष्या आणि नकारात्मकता आपल्या संपत्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. या धड्यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मकतेला ओळखता येईल आणि त्यावर मात करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. आणि आजचा धडा लेसन 9 आहे, संपत्तीची शक्ती. तुमच्या अंतर्मनातून समृद्धी निर्माण करा. या धड्यात आपण पाहणार आहोत तुमच्या अंतर्मनातील संपत्तीची भावना कशी तयार करावी. नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊन सकारात्मक विधानांचा उपयोग. तुमच्या जीवनात समृद्धी, यश आणि संपत्ती अनुभवण्यासाठी साध्या उपाययोजना. भीती, अभाव आणि ईर्ष्या यांचा आर्थिक प्रवाहावर होणारा परिणाम. झोप आणि मानसिक तयारी कशी संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. या धड्यातून तुम्हाला समजेल की संपत्ती ही फक्त बाह्य साधनांवर अवलंबून नसते, ती तुमच्या अंतर्मनात तयार होते. जर तुम्ही सतत आर्थिक अडचणीत असाल, महिन्याचा खर्च भागवताना ताण येत असेल, तर समस्या पैशांमध्ये नसून विचार पद्धतीत असू शकते. कारण संपत्तीची सुरुवात बाहेरून नाही, ती आतून होते. तुमच्या अंतर्मनाला जर अजूनही पैसा कमी आहे हा संदेश मिळत असेल, तर ते तसाच अनुभव पुन्हा पुन्हा निर्माण करत राहील. मेहनत आणि संपत्ती. गैरसमज. अनेक लोक मानतात फक्त कष्ट, घाम आणि संघर्ष केल्याशिवाय श्रीमंती येत नाही. पण वास्तव वेगळं आहे. तुम्ही अशा लोकांना पाहिलं असेल जे कमी वेळ काम करूनही भरपूर कमावतात. ते गुलामासारखं काम करत नाहीत, ते त्यांच्या आवडीचं काम करतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदामुळे त्यांची प्रगती होते. जीवनाचा मार्ग नेहमीच संघर्षाचा असावा असं नाही. सहजता आणि योग्य मानसिकता ही सुद्धा संपत्तीची दारं उघडू शकते. मनाची संपत्ती म्हणजे काय? मी श्रीमंत आहे असं फक्त म्हणणं पुरेसं नाही. जर मनाच्या आत खोलवर हे खरं नाही असा आवाज येत असेल, तर शब्द निष्फळ ठरतात. संपत्ती म्हणजे मनात तयार झालेली समृद्धीची जाणीव. जेव्हा तुम्ही स्वतःला मूल्यवान, सक्षम आणि पात्र समजता, तेव्हाच संपत्तीची प्रक्रिया सुरू होते. अंतर्मन, एक जिवंत बँक. तुमचं अंतर्मन म्हणजे एक बँक आहे. तुम्ही त्यात जे जमा करता ते वाढून परत मिळतं. जर तुम्ही अभावाचे विचार जमा केले तर अभाव वाढतो. जर तुम्ही समृद्धीची भावना जमा केली तर संधी वाढतात. म्हणून विचारपूर्वक निवड करा, अभाव की संपन्नता. सकारात्मक विधानं अपयशी का ठरतात? अनेक जण तक्रार करतात, मी महिन्यांपासून म्हणतो आहे की मी श्रीमंत आहे, पण काहीच बदल होत नाही. कारण शब्द आणि अंतर्गत भावना यांच्यात संघर्ष असतो. जेव्हा तुम्ही वरवर मी श्रीमंत आहे म्हणता, पण आतून तुम्हाला ते खोटं वाटतं, तेव्हा अंतर्मन त्या विधानाला नाकारतं. अंतर्मन शब्द ऐकत नाही, ते विश्वास स्वीकारतं. मानसिक संघर्ष टाळण्याची पद्धत. जर थेट मोठी विधानं जमत नसतील, तर सौम्य आणि स्वीकारार्ह वाक्य वापरा. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी शांतपणे म्हणा, दररोज मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करत आहे. माझ्या जीवनात आर्थिक संधी वाढत आहेत. अशा विधानांमुळे विरोध निर्माण होत नाही. मन आणि अंतर्मन यांच्यात सहकार्य तयार होतं. कोऱ्या चेकवर सही करू नका. जेव्हा तुम्ही म्हणता काही उपयोग नाही, पैसा कधीच पुरणार नाही, मी अडचणीतच अडकणार, तेव्हा तुम्ही नकळत नकारात्मक परिणामांना परवानगी देता. भीती म्हणजे कोऱ्या चेकवर सही करणं आहे. तुमचं अंतर्मन त्याला आदेश समजतं आणि तशीच परिस्थिती तयार करतं. संपत्ती म्हणजे फक्त बँक खात्यातील आकडा नाही, ती एक मानसिक अवस्था आहे. स्वतःला पात्र समजा, संधींचं स्वागत करा आणि अभावाऐवजी समृद्धीची निवड करा.
जेव्हा अंतर्मन समृद्ध होतं तेव्हा बाह्य जीवन बदलायला सुरुवात होते. तुमच्या अंतर्मनाचा प्रभाव, तुमच्या अंतर्मनात जर संपत्तीची भावना आहे तर ती वाढते. जर अभावाची भावना आहे तर तीही वाढते. तुम्ही जे विचार, भावना आणि निर्णय अंतर्मनात जमा करता ते त्याचं गुणाकार करतात. उदाहरण, रोज सकाळी उठल्यावर तुमच्या अंतर्मनात समृद्धी, यश, संपत्ती आणि शांतीचे विचार दाखल करा. हे विचार तुमच्या मनात मूळसारखे जमा होतील आणि तुमचं जीवन समृद्ध करतील. सकारात्मक विधानं आणि त्यांचा परिणाम. तुम्ही म्हणाल, मी काहीच साधू शकत नाही किंवा मी संपत्ती मिळवू शकत नाही. थांबा, हे नकारात्मक विचार लगेच बदलून सांगा, माझ्या जीवनात भरभराट होणार आहे. माझा व्यवसाय रोज सुधारत आहे. सकारात्मक विधानं मनात खोलवर जमतात आणि नंतर बाहेरच्या जीवनात परिणाम घडवतात. संपत्तीचा खरा स्रोत. संपत्ती ही फक्त बँकेतली रक्कम नाही, ती तुमच्या अंतर्मनातल्या विचारांची आणि भावनांची जाणीव आहे. शेअर मार्केट, बॉन्ड्स किंवा बँकेतील पैसे हे फक्त साधन आहेत, परंतु संपत्तीची खरी शक्ती अंतर्मनात आहे. जर तुम्ही मनातून ठरवलं की संपत्ती माझी आहे, तर ती नेहमी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हाला सहज मिळेल. तंगी आणि अडथळ्यांमागचे कारण. लोक आर्थिक अडचणींमध्ये अडकतात कारण त्यांचं अंतर्मन भीती, ईर्ष्या आणि अभावाने भरलेलं असतं. जेव्हा तुम्ही इतरांच्या संपत्तीबद्दल ईर्ष्या करता तेव्हा तुमच्या स्वतःच्या संपत्तीच्या प्रवाहाला अडथळा येतो. उपाय. वाह, त्याची संपत्ती वाढतच आहे, मला आनंद होतो, माझीही संपत्ती वाढत राहो. झोप आणि सकारात्मक विधानं. झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांतपणे संपत्ती या शब्दाची पुनरावृत्ती करा. मनात ती भावना गारूड करा. माझ्या जीवनात संपत्ती येत आहे, मी समृद्ध होत आहे. झोपताना विचारांवर दबाव टाकू नका, मनाला हळुवारपणे मार्ग दाखवा. संपत्ती निर्माण करण्याची सोपी प्रक्रिया. सरळ मागणी करा, मला संपत्ती हवी आहे. फक्त मेहनत करून संपत्ती मिळते असे नाही, मानसिकता सुधारावी लागते. संपत्ती हा एक अचेतन विश्वास आहे, मनात चित्रित करा. आर्थिक अडचणीसाठी आधाराचे साधन तयार ठेवा. झोपण्यापूर्वी 5 मिनिटं संपत्ती शब्द पुन्हा सांगा. मन आणि अंतर्मन यांच्यात सहमती ठेवा. सकारात्मक विचार मनात घर करून भूतपूर्व नकारात्मकता दूर करा. व्यावसायिक आणि आर्थिक अडचणींवर सकारात्मक विधानं करा. व्यवसायातील सुधारणा आणि प्रगती रोज अनुभवात आणा. पैसा कमी आहे असे विचार करणे टाळा. मनात समृद्धी, यश आणि संपत्ती जमा करा. नकारात्मक विचारांमुळे मनावर दबाव येऊ देऊ नका. अंतर्मनाला संपत्ती मिळवण्यासाठी आवश्यक विचार द्या. ईर्ष्या आणि द्वेष संपत्तीच्या मार्गात अडथळा आणतात. इतरांच्या यशाचा आनंद घ्या. आर्थिक अडथळा तुमच्या मनातच आहे. सकारात्मक संबंधांद्वारे तो दूर करा. मित्रांनो, जर तुम्ही लेसन 9 पूर्ण केलं तर आता तुम्हाला समजलं असेल की संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या अंतर्मनात आहे. आणि पुढच्या धड्यात लेसन 10 आपण पाहणार आहोत, धनवान होणं हा तुमचा हक्क आहे. म्हणजेच तुमचं अंतर्मन कसं तयार करावं, तुमच्या जीवनात समृद्धी तशी स्थायिक करावी. संपत्तीच्या मानसिकतेला अंतिम रूप देण्याचे उपाय. तुमच्या आर्थिक यशासाठी सकारात्मक विचार, अंतर्मनाची ताकद आणि व्यावहारिक पावले तुम्हाला लेसन 10 मध्ये पाहायला मिळणार आहे. समृद्धी आणि संपत्ती साधण्याची पूर्ण प्रक्रिया, जी तुम्ही रोजच्या जीवनात वापरू शकता.